नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महाराष्ट्र राज्यातील एकूण किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर ऑप्शनमध्ये या ठिकाणी चारही ऑप्शन या ठिकाणी चुकीचे देण्यात आले होते. तर एकूण या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील 15 जणांना पद्म पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. हे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. पद्म पुरस्कार 2026 याच्यावरील जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. आज संध्याकाळी आपण याच्यावरती एक सेपरेट इन डिटेल या ठिकाणी व्हिडिओ तयार करू. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. 2026 या वर्षासाठी राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता दिलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. एकूण या ठिकाणी 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. आता याच्यामध्ये कन्फ्युजिंग करणारी गोष्ट काय आहे? आपल्याला हे तर लक्षात आलं की एकूण 131 या ठिकाणी पद्म पुरस्कार देण्यात येणार आहेत. मग त्याच्यामध्ये पद्मविभूषण किती आहेत? तर टोटल 5 आहेत. पद्मभूषण किती आहेत? तर टोटल 13 आहेत. आणि पद्मश्री किती आहेत? तर टोटल 113 आहेत. 113 आणि 13 126 आणि 126 आणि 5 131. क्लिअर? याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील या ठिकाणी 15 जणांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. जसं की लिहून घ्या. धर्मेंद्र सिंग देओल यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला आहे. कला क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण देण्यात आलं आहे. त्यानंतर पियुष पांडे यांना कला क्षेत्रामध्ये पद्मविभूषण देण्यात आला आहे मरणोत्तर. त्यानंतर उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल पद्मविभूषण देण्यात आलं आहे. आणि अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रासाठी पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. हे झाले या ठिकाणी 4 पद्मविभूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत. त्याच्यानंतर 11 असे पुरस्कार आहेत जे की पद्मश्री आहेत. जसं की आर्मिंडा फर्नांडिस यांना औषध क्षेत्रामध्ये पद्मश्री देण्यात आला. भिकल्या लाडक्या डिंडा यांना कला क्षेत्रासाठी पद्मश्री. माधवन रंगनाथन यांना कला क्षेत्रासाठी पद्मश्री. रघुवीर तुकाराम खेडकर यांना कला क्षेत्रासाठी पद्मश्री. जनार्दन बापूराव बोथे यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री. जुजर वासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री. रोहित शर्मा यांना क्रीडा क्षेत्रातील दिलेल्या योगदानासाठी पद्मश्री. सतीश शहा यांना मरणोत्तर पद्मश्री देण्यात आला आहे क्रीडा क्षेत्रातील त्यांनी दिलेल्या योगदानासाठी. सत्यनारायण नुवाल यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पद्मश्री. अशोक खाडे यांना देखील व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील दिलेल्या योगदानासाठी पद्मश्री. श्रीरंग देवाबा लाड यांना शेती क्षेत्रातील दिलेल्या योगदानासाठी पद्मश्री देण्यात आलेल्या आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2026 मध्ये अशोक चक्र हा जो काही सर्वोच्च शांततेतील वीरता पुरस्कार आहे तो टिंबटिंब यांना मिळालेला आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ग्रुप कॅप्टन आपले शुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे. 2026 मध्ये अशोक चक्र हा जो काही सर्वोच्च शांततेतील वीरता पुरस्कार आहे त्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच बाकीच्या नवनवीन पुरस्कारांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं जयंत नारळीकर यांना. ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं सुनील अमृत यांना. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलं राम सुतार यांना. 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आला सुप्रिया साहू यांना. 2025 चा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर देण्यात आला जय शहा यांना. मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं जयंत नारळीकर यांना. इस्रायल शांती पुरस्कार देण्यात आला डोनाल्ड ट्रम्प यांना. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला ग्रासा माशेल यांना. तर अशोक चक्र 2026 ने सन्मानित करण्यात आलं शुभांशु शुक्ला यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषकामध्ये बांगलादेश हा देश या ठिकाणी बाहेर काढलेला आहे. तर त्या देशाची जागा आता कोणत्या संघाने घेतलेली आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्कॉटलंड. बरोबर, तर स्कॉटलंड या ठिकाणी बांगलादेशच्या जागी आलेला आहे ICC पुरुष T20 विश्वचषकाच्या जे काही टीम्स आहेत त्याच्या रँकिंगमध्ये, म्हणजे त्या टीमच्या संख्यांमध्ये, रँकिंगमध्ये नाही टीम्समध्ये. ठीक आहे, हे जे काही ICC मेन्स T20 वर्ल्ड कप होतं याची पहिली आवृत्ती झाली 2007 मध्ये, ती जिंकली होती आपल्या प्यारा भारताने. 2009 मधली जिंकली पाकिस्तानने, 2010 मधली इंग्लंडने, 2012 मधली वेस्ट इंडिजने, 14 मधील श्रीलंकेने, 16 मधील वेस्ट इंडिजने, 21 मधील ऑस्ट्रेलियाने, 22 मधील इंग्लंडने, तर 24 मधील भारताने. भारताने 2 वेळेस या ठिकाणी ICC मेन्स T20 वर्ल्ड कप जिंकला आहे, 2007 आणि 2024चं वर्ल्ड कप. बरोबर, आता या ठिकाणी 2026चं वर्ल्ड कप कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे, तर भारत आणि श्रीलंका या 2 देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे ICC मेन्स T20 वर्ल्ड कप. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. 27 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह कोठे आयोजित केला जाणार आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोव्यामध्ये. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडिया एनर्जी वीक 2026 हा जो काही प्रोग्राम आहे तो 27 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान हा कार्यक्रम गोव्यामध्ये आयोजित केला जाणार आहे, ज्याच्या मागचा उद्देश ऊर्जा संक्रमण, गुंतवणूक आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यावरती लक्ष केंद्रित करणे या उद्देशाने हा इंडिया एनर्जी वीक 2026 हा जो काही कार्यक्रम आहे तो गोव्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. कधी ते कधी 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या सप्ताहाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये आगरवूड मूल्य साखळी विकास योजना सुरू केलेली आहे? मला कमेंट करून सांगा, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं खातं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्रिपुरा या राज्याच्या अंतर्गत आगरवूड मूल्य साखळी विकास योजना या ठिकाणी सुरू केली आहे, ज्याच्या मागचा उद्देश काय आहे? त्रिपुरातील अगरवूड उत्पादन क्षमता 50% वाढवणे. याच्यामुळे फायदा काय होणार आहे, तर आपल्या शेतकऱ्यांच्या शेतापासून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठपर्यंतची साखळी बळकट केली जाणार आहे. याच्यामुळे याचा या ठिकाणी उद्देश साकारता येणार आहे. बरोबर, तर या ठिकाणी त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत आगरवूड मूल्य साखळी विकास योजना सुरू करण्यात आली आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मार्फत. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्रिपुराबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 21 जानेवारी 1972ला. मुख्यमंत्री आहेत माणिक साहा, राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू, राजधानी आहे अगरतला. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सेपहिजाळा आणि राजबारी आणि 2 महत्त्वाचे धरण गुमाटी आणि डंबूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. रशिया, युक्रेन आणि अमेरिका याच्यातील अलीकडे झालेल्या त्रिपक्षीय शांतता चर्चा म्हणजेच या ठिकाणी जे काही पीस डिस्कशन झालं आहे ते कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या या ठिकाणी चर्चा किंवा शांतता चर्चा? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अबुधाबी या ठिकाणी. हे का महत्त्वाचं आहे तर लिहून घ्या. रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून म्हणजे 2022 नंतर तीनही देशांमधील ही पहिलीच उच्चस्तरीय त्रिपक्षीय बैठक होती. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि या बैठकीचा मुख्य उद्देश होता सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धावरती तोडगा काढणे, हा याच्या मागचा एकमेव पर्पज होता.
ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, सिंगापूरची अलीकडची AI गुंतवणूक जवळपास 1 अब्ज USD पेक्षा जास्त कोणत्या वर्षापर्यंत चालण्याची योजना आहे? तर पर्याय क्रमांक बी 2030 पर्यंत चालण्याची योजना आहे. आणि या योजनेमुळे किंवा या निधीमुळे काय होणार आहे, तर या निधीमुळे सिंगापूरला जागतिक दर्जाची संशोधन केंद्रे स्थापन करता येतील, AIच्या औद्योगिक अनुप्रयोगांना समर्थन देण्यासाठी क्षमता निर्माण करता येतील आणि परदेशी संशोधक आणि संस्थांसोबत भागीदारी करून प्रतिभा विकसित करता येणार आहे. या सगळ्या गोष्टींच्या उद्देशामुळे या ठिकाणी सिंगापूरची जी काही अलीकडची AI गुंतवणूक आहे ती 1 अब्ज USD पेक्षा जास्त 2030 वर्षापर्यंत चालण्याची या ठिकाणी योजना आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लगेच काय करूया, AI बद्दल प्रश्न आहे तर AI बद्दल बाकीचे जे काही लेटेस्ट या ठिकाणी करंट अफेअर्सचे न्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. शिक्षकांसाठी AI टूल शिक्षा को पायलट हे विकसित करण्यात आलं कर्नाटकमध्ये. भारताने पहिली AI डेटा बँक या ठिकाणी डेव्हलप करण्यात आली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत. पहिली AI मॉम इन्फ्लुएन्सरचं नाव आहे काव्या मेहरा. जेनकास्ट नावाचे ग्राउंड ब्रेकिंग AI मॉडेलचं नाव आहे या ठिकाणी गुगल डीप माइंड. म्हणजेच या ठिकाणी जेनकास्ट नावाचं जे काही AI मॉडेल आहे, ग्राउंड ब्रेकिंग AI मॉडेल, ते विकसित करण्यात आलं आहे गुगल डीप माइंडच्या द्वारे. AIची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेलचं नाव आहे माईया. AIच्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट आहे इराह. देशातील पहिला AI युक्त जिल्हा ठरला आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग. AI क्षेत्रामध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारचा उपक्रम आहे AI किरण. आणि अंकिता नावाची पहिली AI न्यूज अँकर या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे आसाम राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीदरम्यान केरळमधील कोणत्या शहराला भविष्यातील स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब म्हणून हायलाइट करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए तिरुवनंतपुरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तिरुवनंतपुरम या शहराला भविष्यातील स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब म्हणून हायलाइट करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान, जे की नुकतीच त्यांनी केरळला दिली होती. तिरुवनंतपुरममध्ये CSIR NIIST इनोव्हेशन टेक्नॉलॉजी आणि एंटरप्रेन्योरशिपची हबची या ठिकाणी पायाभरणी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. हे केंद्र जीवन विज्ञान, जैव अर्थव्यवस्था आणि आयुर्वेद, बायोटेक, एकत्रितकरण, शाश्वत पॅकेजिंग आणि ग्रीन हायड्रोजन यासारख्या क्षेत्रांवरती फोकस करण्याची या ठिकाणी ही अशा प्रकारची योजना आहे, स्कीम आहे. बरोबर. तर पर्याय क्रमांक ए तिरुवनंतपुरम या शहराला भविष्यातील स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब म्हणून या ठिकाणी हायलाइट करण्यात आलं आहे. कोणत्या राज्यामध्ये हे शहर येतं? तर केरळ. केरळबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल राजेंद्र अर्लेकर, राजधानी तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा, भारतातील कोणत्या राज्यामध्ये लंबाडा नावाची कम्युनिटी जमात या ठिकाणी आढळते? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोणकोणते? तर पर्याय क्रमांक ए तेलंगणा आणि पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश. या 2 राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी लंबाडा नावाची जमात कम्युनिटी आढळते. या जमातीला बंजारा, सुगाली किंवा लंबाडी म्हणून देखील ओळखलं जातं. संस्कृती काय आहे? तर आपल्या रंगीबेरंगी पोशाख, दागिने आणि लोकनृत्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आणि व्यवसाय काय आहे? ऐतिहासिकदृष्ट्या भटक्या व्यापारी म्हणून ओळखले जाणारे. आता ते प्रामुख्याने शेती आणि पशुपालन देखील करतात. या गोष्टीमुळे ते सध्या चर्चेमध्ये आहेत. त्याच्यामुळे लंबाडा जमात, लंबाडा कम्युनिटी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या राज्याने संशोधन विद्वानांसाठी अटल विचार अग्रगामी योजना जाहीर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी ए फॉर अटल, ए फॉर अग्रगामी योजना, ए फॉर आसाम असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 2 पॉइंट लिहून घ्या. या ठिकाणी कोणत्या राज्याने ही विकसित केली आहे किंवा जाहीर केली आहे योजना? आसाम राज्याने. हे पाऊल आसामच्या शैक्षणिक आणि संशोधन परिसंस्थेला, ज्याला आपण बोलतो रिसर्च इकोसिस्टमला मजबूत करण्यासाठी उचलण्यात आलेलं हे पाऊल आहे. तर आसाम राज्य सरकारने संशोधन विद्वानांसाठी अटल विचार अग्रगामी योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य पोलिसांना 2026चा राष्ट्रपती पोलीस रंग पुरस्कार देण्यात आलेला आहे? म्हणजेच प्रेसिडेंट्स पोलीस कलर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. तर पर्याय क्रमांक बी सिक्कीम पोलीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, बहुचर्चित विंटर स्टॉर्म
फर्नचा इम्पॅक्ट परिणाम कोणत्या देशावरती जास्त झालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए अमेरिका देशावरती झालेला आहे. विंटर स्टॉर्म या ठिकाणी जे काही फर्न आहे नावाचा प्रचंड बर्फाचा वादळ अचानक बळकट होऊन बॉम्ब सायक्लॉनमध्ये रूपांतरित झाला आहे आणि बॉम्ब सायक्लॉन म्हणजे 24 तासामध्ये हवामान दाब झपाट्याने कमी होऊन निर्माण होणारे तीव्र वादळी हवामान, त्याला म्हणता येईल बॉम्ब सायक्लॉन. क्लिअर? तर याचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला या ठिकाणी बसलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 77व्या प्रजासत्ताक दिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याने कशाच्या आधारित चित्ररथ या ठिकाणी सादर केलेला आहे? होळी, दिवाळी, गणेशोत्सव की संक्रांती? तर ज्या आपण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.